जवळपास वर्षभरापासून राज ठाकरे आणि फडणवीसांच्या विरोधात ते बोललेच नाहीयेत। 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात सुद्धा त्यांनी फडणवीसांवर टीका केली नाहीये। पण मीरा रोडच्या सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर फक्त फडणवीसच होते। ठाकरे बंधूंच्या या युतीचं इंजिन ट्रॅकवर येतंय का? पाहूयात TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। हिंदीने काय भलं केलं तुमचं? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय। महाराष्ट्रात पहिली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही, शाळाही बंद करील। मीरा रोडच्या सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री फडणवीस होते। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच राज ठाकरे फडणवीसांना चॅलेंज देऊन टीका करत होते। त्यामुळे उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना राज ठाकरेंचंही इंजिन उद्धव ठाकरेंच्या दिशेने वळतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, नोकऱ्या मागाव्या लागत असतील, गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल, हिंदीने काय भलं केलं तुमचं? कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय। आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर तरी ते बेशक करावी। राज ठाकरेंची कुणावर टीका करणार? देवेंद्रजीवर करणार, कारण त्यांचा दुसरा उद्दिष्ट काही नाही आहे, उद्देशही काही नाही आहे। जनतेने तुम्हाला नाकारला 2024 मध्ये। मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे। त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे। विशेष म्हणजे फडणवीसांसोबत आतून मिळालेले आहेत असं विष जनतेच्या मनामध्ये कालवलं जात आहे। ते उघडपणे सांगून राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत आपला राजकीय संबंध नाही हेही स्पष्ट केलं। ही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे। हे तुमच्या मनात काहीतरी विष कालवणं सुरू आहे की हे बघा, हे आतून सगळे एक येतं, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे। कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे। कोणाशी माझी मैत्री असो, दुश्मनी असो, काहीही असो, एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही। ट्रॅप कोणी लावला, ट्रॅपमध्ये कोण जात आहे हे आता काही बोलणं घाई होईल। मी राज ठाकरेंनाही म्हणणार नाही की ते ट्रॅपमध्ये आता गेलेत। जो तो आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्यातील तो एक भाग असू शकतो। पण महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून जे काही आखणी प्लॅनिंग देवेंद्रजींनी केली ती एवढी लई भारी आहे, कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर त्या लई भारीमध्ये हे हलके पडतील आणि ते भारी होतील एवढं तुम्हाला सांगतो। फडणवीसांची स्क्रिप्ट वगैरे काही नाही हे राज ठाकरे सांगत असले तरी काँग्रेसला यामागे फडणवीसांचं प्लॅनिंग वाटतंय। राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा झाली, त्याच्या काही तास आधी विधान भवनात पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईची निवडणूक घोषित झाल्यावर राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा करणार असं म्हणालेले आहेत। म्हणजेच राज ठाकरेंसोबत युती होणार हे उद्धव ठाकरे वारंवार सूचित करतायत। अनेक वर्षानंतर म्हणजे 20 वर्षानंतर आम्ही प्रथम एका व्यासपीठावरती आलो। ठीक आहे, पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत। ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच। मुद्दा येतो तो पुढे राजकारणाचा। आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये। ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो आणि करू। आता राजकीय युती होणार आहे किंवा नाही हे खूप लांबची गोष्ट आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची। पण दरम्यानच्या काळात हे सगळं याच्या पाठीमागे राज ठाकरेंना उभं करण्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत असं एक चित्र निर्माण केलं जात होतं। ते खोडून काढण्यासाठी मला वाटतं कालच्या मीरा भाईंदरच्या त्या सभेमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे। त्याचं कारणच असं की आपण कुणाच्या हातातली कळसूत्री बाहुली नाही हे त्यांना सांगायचं होतं। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंसाठी महत्त्वाची आहे। हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंच्या भाषणाला पुन्हा जुनी धार आली आहे, ज्यातून ते मुख्यमंत्री फडणवीसांना थेट चॅलेंज करतायत। फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार,
मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. अहो, बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात. मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. तर नितेश राणे जे म्हणतात की मदरसा बंद करून दाखवा, माझं मत आहे की सरकार तुमचं आहे, सत्ता तुमच्याकडे आहे, पहिली तुम्ही तर सुरुवात करा. सगळी कामं जर आम्ही करायची असतील तर तुम्ही काय फक्त पैसे ओरबडणार का? हे झालं राज ठाकरेंनी करून दाखवा, हे झालं मनसेने करून दाखवा. सगळंच आम्हाला करायचं असेल तर तुम्ही कशाला बसलात तिथे? द्या राजीनामे आणि जा सिंधुदुर्गला. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आपला मोर्चा पुन्हा उत्तर भारतीय आणि मुजोर अमराठी व्यापाऱ्यांच्या दिशेनं वळवलाय. पण त्याच वेळेला भाजपनंही अमराठी व्यापाऱ्यांचा मुद्दा हिंदूंशी जोडलाय. बराच कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडावाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगर मध्ये घ्यायला पाहिजे होती. मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला, हिंदू समाजाला संपवायचंय, यांना कोण बोलत नाही. नयानगरमध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही. यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही, पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले ते कोण होते? कन्नडी होते का तामिळ होते का ख्रिश्चन होते? जेवढे राणे कुटुंबांनी लोक मारली ती सगळीच हिंदू होती ना, मराठीच होती ना ती सगळी कुटुंब. जेवढे खून झाले सिंधुदुर्गमध्ये ती सगळीच हिंदू होती. मग ते तुमच्या वडिलांना का नाही तुम्ही सांगितलं आपण हिंदूंचेच खून करतोय? म्हणजे पद टिकवण्यासाठी भांडी गाठणारा महाराष्ट्रातलं एक मोठं उदाहरण आहे की न विचार करता समोरनं आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतो. भारतीय जनता पक्षाची तीच इच्छा आहे की हिंदू मुसलमान अशी भांडणं या महाराष्ट्रात लागावी आणि त्यासाठीच नारायण राणेंचे जे पुत्र आहेत, राणे साहेबांचे पुत्र नितेश राणे, त्यांना या लोकांनी सोडलेलं आहे. मराठी आणि अमराठी हिंदू असं राजकीय समीकरण ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या मेळाव्यापासूनच सुरू झालंय. आता राज ठाकरे थेट मुजोर अमराठी व्यापाऱ्यांना चोपण्याचा आदेश देत असल्यानं भाजपही हिंदुत्वावर बोट ठेवत त्याच व्यापाऱ्यांच्या बाजूने उभा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.